चाटी वाढवा चाटी थोडी. हॅलो. हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण सुंदर ते दान उभे विटेवरी 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 सुंदर
चेक हॅलो ओपन करा थोडंसं हॅलो चेक हॅलो डिले द्या थोडासा ओपन करा चेक हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक हॅलो डिले द्या डिले हॅलो चेक हॅलो हॅलो चेक बेस द्या ना माहिती हॅलो वाढवा बेस हॅलो मॉनिटर द्या हॅलो परी हॅलो हॅलो थोडा मॉनिटर हॅलो 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 हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो हॅलो हॅलो हेलो हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम
हॅलो चेक चेक रिवर्क द्या थोडासा रिवर्क हॅलो चेक चेक हॅलो हॅलो अमोली करातना जोडले रे तुझ अमोली करातना जोडले रे तुझ अमोली करतना जोडले रे तुझ अमोली करतना जोडले रे तुझ
अमोली करत जोडले रे तुझ अमोली करत जोडले रे तुझ अमोली करत जोडले रे जोड अमोली करत जोडले रे न झाले न भी चोरा
वस्तू चतुरा सेविजेसु ज्ञानदेव म्हणे अविनाश जोड आणुनी ठेविले गुरुमुखी न बुडे न जळे न भिचोरा ते वस्तू चतुरा सेविजेसु विठ्ठल विठ्ठल नीलांबुज श्यामल कोमलागम सीता समारोपित वामभागम पानो महासायक चारु चापम नमामि राम रघुवंशनाथम महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकारू प्रथम नमन संतांचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा जेने देव येईल
जेणे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी. अमोली करत्न जोडले रे तुझ, कार्य ब्रह्मबीज नोळखसी. न बुडे न जळे न भिये चोरा, ते वस्तू चतुरासे विजेसू. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. योग्यांची माऊली, ज्ञानियांचे राजे, कैवल्याचा महामेरू, ब्रह्म साम्राज्य चक्रवर्ती अशी ज्यांची ओळख, अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध असा महान कवी अशी देखील ज्यांची ओळख, ज्यांनी अखिल विश्वासाठी, अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पसाय दानातून मागणी केली, ज्ञानाची मूर्तिमंत प्रतीक अशी देखील ज्यांची ओळख, असा विठ्ठलाचा प्राण सखा आळंदीपूरकर निवासी माऊली ज्ञानोबाराया यांचा हा अल्पसा 3 चरणांचा अभंग असून, या अभंगाद्वारे माऊली ज्ञानोबाराया आपल्याला अशा वस्तूची ओळख करून देते की या जगामध्ये जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे अमर आहे, जे अविनाशी आहे, जे अहर्निश आहे आणि जे त्रिकालदर्शी देखील आहे, अशा वस्तूची ओळख माऊली ज्ञानोबारायांनी या अभंगाद्वारे करून दिलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगाचा भावार्थ मी आपल्या समोर मांडते. माऊली ज्ञानोबाराय या अभंगाद्वारे असं प्रतिपादित करतात की मानवा अमोली करत न जोडले रे तू जकारे ब्रह्म बीजन ओळखसी. अभंग बघा ना, अतिशय अल्पसा म्हणजे छोटासाच आहे, परंतु अतिशय गूढ असा मतितार्थ त्यामध्ये दडलेला आहे. अमोली करत न जोडले रे तुझ मानवा, मौल्यवान अशा रत्नाची प्राप्ती तुला झालेली आहे, परंतु त्या रत्नाद्वारे तू ब्रह्मबीजाची ओळख का करून घेत नाहीस? एक प्रश्नार्थक चिन्ह माऊलीने आपल्या समोर उभा केलेला आहे. रत्न म्हणजे काय? तर हा नरदेह. माऊली म्हणते की हा नरदेह काय आहे? रत्न आहे. आणि म्हणून अमोली करत न जोडले रे तू जकारे ब्रह्मबीज ओळखसी. आणि माऊली म्हणते की हे ब्रह्मबीज कसं आहे? न बुडे न जळे न भिये चोरा, ते वस्तू चतुरा सेवी जेसू. जे पाण्यात बुडत नाही, जे अग्नीत जळतही नाही आणि जे चोरालाही भीत नाही, असं ते ब्रह्मबीज आहे. आणि त्याची तू काय करून घे? प्राप्ती करून घे. माऊली पुढे म्हणते की ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले, आणून ठेविले गुरुमुखी. माऊली म्हणते ब्रह्मबीज कसं आहे? अविनाशी आहे, ज्याचा कल्पांतही नाश नाही, असं ते ब्रह्मबीज आहे. आणि तू चतुर आहेस मानवा. चतुर म्हणजे तू शहाणा आहेस, तेवढी बुद्धी तुला प्रदान केलेली आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावरती तुला काय करायचंय? ब्रह्मबीजाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि मला देखील ब्रह्मबीजाची प्राप्ती झालेली आहे. माऊली स्वतःचा अनुभव या ठिकाणी मांडतात की सद्गुरू निवृत्तीनाथांच्या मुखाने मला ब्रह्मबीजाची प्राप्ती झालेली आहे आणि ती तुम्हाला देखील होऊ शकते. परंतु तुम्हाला आधी काय करावं लागेल? तर सद्गुरूंना शरण जावं लागेल, असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल तर आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव किसळ ज्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत, त्याचा अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचे खाद्य कर्तव्य ठरतंय. आणि याच न्यायाने आज या गावातून निघून गेलेल्या मातोश्री कैलासवासी वंदना दत्तात्रय पडवळ यांना जाऊन जवळजवळ 12 दिवस झालेले आहेत. आणि त्यांच्या उत्तर रात जागरणानिमित्त आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्या पामराकडे आलेली आहे. आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ते म्हणजेच अगदी तुमच्या परिचयाचे एक उत्कृष्ट समाज प्रबोधनकार आणि एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे शिंदे सर, त्यांच्या या ठिकाणी मी सदैव ऋणी राहीन. त्याचबरोबर आपल्यातून निघून गेलेली माऊली यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब फार मोठं आहे, परंतु त्यांचा जो मुलगा आहे श्री अनंत दत्तात्रय पडवळ, ज्या मुली आहेत सौ लता भास्कर जमदरे आणि सौ कल्पना द्वारकानाथ म्हाडसे, समस्त पडवळ परिवार आप्तेष्ट व ग्रामस्थ मंडळ किसळ. तर अशा प्रकारे आज एक माऊली या कुटुंबियांना सोडून गेलेली आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की सर्वश्रेष्ठ नातं हे आईचं असते आपल्या आयुष्यामध्ये. आणि जेव्हा ती आईच निघून जाते ते दुःख कसं असेल बरं? कारण बघा ना, आई आजारी होत्या आणि अचानक त्यांना जावं लागलं. आणि जाणं तर आहेच, कारण जन्म आहे म्हणजे मृत्यूही आहे. सूर्य उगवतो तसाच तो मावळतीला देखील जात असतो आणि ज्याची सुरुवात झालेली आहे त्याचा शेवटही होत असतो. अगदी याच न्यायाने आईंना जावं लागलं. बघा, आईंचा स्वभाव अतिशय प्रेमळ, साधा, सरळ स्वभाव. आणि आज त्यांच्या 2 मुली आणि 1 मुलगा यांना सोडून त्या गेलेल्या आहेत. परंतु जाणं हे आहे कसं आहे माहितीये का? प्रत्येकाला जावं लागणार आहे. आपलाही नंबर एक ना एक दिवस लागणारच आहे. परंतु सध्या फरक एवढा आहे की आपण सध्या वेटिंग लिस्टला आहोत. विठ्ठल विठ्ठल.
नशिबामध्ये आहे, आपल्यालाही जावं लागणार आहे. कारण इथे उरो नाही आले अवतार येर ते पामर जीव किती. निर्गुण निराकार परमात्मा जेव्हा सगुण साकार रूप धारण करून पृथ्वी तलावरती अवतरित होतो ना, तेव्हा त्यालाही एक ना एक दिवस जावं लागतेच की नाही. कारण प्रभू श्रीरामचंद्रांनी 11,000 वर्ष राज्य केलं, परंतु जेव्हा यमराज आले आणि म्हणाले की प्रभू वेळ संपलेली आहे, अवतार कार्य संपवा, आपल्याला निघावं लागेल. थांबता आलं का? नाही थांबता आलं. स्वतः देव होते, परंतु जेव्हा मर्यादा संपली, अवतार कार्य संपलं, तेव्हा जावं लागलं की नाही. म्हणजे अशा याच न्यायाने आपल्याला देखील जायचं आहे, परंतु जाण्याआधी संत म्हणतात मानवा तू काय हो, तू सावध हो. कारण प्रत्येकाला जायचं आहे. कारण मोठे मोठे गेले शोध नाही लागला, देव जगा वेगळा हो, देव जगा वेगळा. मोठे मोठे गेले ना, आपण तर लहान आहोत. मोठे म्हणजे कोण गेले बरं? मृत्यूलोकीचा व्यापार मरण असे साचार, रावण गेला निशाचर, 14 चौकडी राज्य जयाचे. रावण तुम्हाला परिचित आहेच. रावण बघा, त्याचं 14 चौकडी राज्य होतं आणि इतका सामर्थ्यशाली होता, इतका वैभवशाली होता, परंतु कसा होता तो? अन्यायी अधर्मी अत्याचारी होता की नाही. सामर्थ्य किती होतं बघा ना. त्याने काय केलं होतं बरं? आपले 33 कोटी देव बंदीखान्यात टाकले होते, 9 ग्रहांच्या पायऱ्या केल्या होत्या, अष्टमहासिद्धी झाडलोट करत होते, चंद्र सूर्य पाणी भरत होते. एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये होते. वैभवशाली किती होता? तर 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पण तू लंका सोन्याची. परंतु समाधानी नव्हता, तरीही कपटाने सीतामाईला पळवून नेलं असा हा रावण. शेवटी प्रभू श्रीरामांना त्याचा वध करावा लागला की नाही. म्हणजे बघा, 14 चौकड्याचं त्याचं राज्य होतं, परंतु थांबता आलं का? नाही थांबता आलं. आणि अगदी याच न्यायाने आपल्याला देखील जायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर 99 सहस्त्र वर्ष आयुष्य राजा दशरथाचे, त्याचे सरता प्रमाण आयुष्याचे तोही गेला मरुनिया. आता या राजा दशरथाकडे अशा 3 व्यक्ती होत्या की फार मोठा वशिला चालू शकत होता. बघा, साक्षात जगत माता ज्याची सून, अखिल ब्रह्मांडाचा नायक प्रभू श्रीराम ज्याचा पुत्र आणि स्वर्गातील इंद्रदेव ज्याचा परममित्र असा कोण? राजा दशरथ. तुम्हाला माहिती का, जेव्हा राजा दशरथ स्वर्गामध्ये जायचे, तेव्हा दशरथ आल्यानंतर हा इंद्र काय करायचा? आसनावरून उठून उभा राहायचा. एवढा अधिकार कोणाचा होता? राजा दशरथाचा होता. परंतु थांबता आलं का हो? नाही थांबता आलं की नाही, जावं लागलं. त्यानंतर सर्वात मोठं आयुष्य कोणाचं? 1,60 कोटी पहा, 9 लक्ष आणि सहस्त्र 10, 703 मास पहा आयुष्य हिरण्यकश्यपास, त्याचे सरताची आयुष्य मृत्यू आला असे तयास. दैत्यराज हिरण्यकश्यप, भक्त प्रल्हादाचे कोण? वडील, ज्याने स्वतःच्याच मुलाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले, परंतु एकही प्रयोग यशस्वी झाला नाही असा दैत्यराज हिरण्यकश्यप. फार मोठं आयुष्य, परंतु राहता आलं का? नाही राहता आलं ना. मग आपल्यालाही जावं लागणार आहे, परंतु जायच्या आधी संत म्हणतात मानवा तुला सावध होऊन जायचे. म्हणजे उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. जाग व्हायचे आपल्याला, सावध व्हायचं आहे, नाहीतर मग अवस्था कशी होईल बरं. म्हणून महाराज म्हणतात की आता तरी उघडा डोळे, जरी अद्यापी नकळे तरी मातीची अखोळे दगडाला पोटासी. जाग व्हायला सांगतात, कारण आपण फार निद्रिस्त अवस्थेमध्ये आहोत सध्या, निद्रिस्त आहोत. म्हणून धर्मावरती संकट देखील आलं की नाही. मग याला कारणीभूत आपणच आहोत. म्हणून आपल्याला जाग व्हायचे, सावध व्हायचे. कसं जाग व्हायचे बरं? क्षणभंगोर तोडा माया, अशा काही न चाले मग गळा पडेल फासा पुढे आहे हुशार ओळसा गा, राम राम स्मरा. संत काय म्हणतात की क्षणाचा देखील तुमचा भरोसा देता येईल का? आपण म्हणतो आता ती व्यक्ती माझ्याशी बोलत होती 5 मिनिटापूर्वी आणि लगेच निरोप काय येतो की व्यक्ती गेली. आणि आता तर असं झालंय की आपण हलवतो त्या व्यक्तीला तेव्हा समजते घरातली व्यक्ती गेली, नाही का. म्हणजे या शरीरातून हा प्राण, हा जीव, हा आत्मा कधी निघून जाईल हेही सांगू शकत नाही, कारण जीवनाचा भरोसा देता येणार
नाही ते कसं आहे, क्षणिक आहे. क्षणिक म्हणजे कसं, जसं पाण्यावरती बुडबुडा येतो ना, आपण बघतो की नाही, पाण्यावरचा बुडबुडा येतो आणि लगेच विरून जातो, लगेच तो दुसरीकडे तयार होतो. अगदी तसंच मानवाच्या जीवनाचं देखील आहे बरं. कसं आहे ते, जळी बुड बुडी देखता देखता क्षण न लागता दिसेना ते, क्षण न लागता दिसेना ते. जळी बुड बुडी देखता देखता क्षण न लागता दिसेना ते. असं जीवन आहे आपलं आणि ते एक दिवस संपणार आहे. आणि म्हणून काय, क्षणभंगूर नाही भरोसा व्हा रे सावध. म्हणून मानवा तू सावध हो, आशेची शृंखला तोड. जी माया तुझ्यामध्ये आहे ना ती बाद कर, ती बाजूला कर. व्हा रे सावध तोडा माया, अशा काही न चले मग गळा पडेल फास. आपल्या गळ्याला एक फास लागलेला आहे कोणता, मग पुढे ओळसा देखील आहे कोणता, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. बघा, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्म आणि मृत्यूचं हे कालचक्र असंच अखंड आणि अविरतपणे चालू राहणार आहे. त्यामध्ये खंड पडेल का, नाही ना. ज्याप्रमाणे घड्याळ कसा फिरत असतो तसंच आहे आपलं. जन्माला यायचं मरायचं, हेच मध्ये काहीतरी करायचं आहे आपल्याला. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही सावध व्हा. म्हणजे काय करायचंय, तर कंठामध्ये राम धारण करायचंय. राम राम स्मरा विठ्ठल विठ्ठल. म्हणून सावध व्हायचं आहे. म्हणजे कसं, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सावध सावधान वाचे बोला नारायण. सावध सावधान वाचे बोला नारायण. सावध म्हणजे काय नेमकं, तर मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही का, अंतःकरणामध्ये त्याला स्थान द्यायचे. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. बघा, जागे व्हा, सावध व्हा आणि जन्ममृत्यूची रहाटी कशी चुकवता येईल, नरदेहाचा उद्धार कसा करून घेता येईल याकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून बघा, हा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे तो कसा आहे बरं, अमृततुल्य आहे, ज्याचं मोल करता येणार नाही. कारण मेरुतुल्य पृथ्वी तिथले सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कितीही पैसा मोजला तरी तुम्हाला नरदेह कोणी फुकटचा देणार नाही, जो परमेश्वराने आपल्याला फुकटचा दिलेला आहे. परंतु त्याचं मोल आहे का आपल्याला, नाही ना. जी वस्तू आपण विकत आणतो त्याचं फार महत्व असते आपल्याला, परंतु जे फुकट आहे ना त्याचं मोलच नाही, बरोबर ना. आणि म्हणून फुकटचं आहे म्हणून किंमत करतो की नाही आपण नरदेहाची, परंतु नाही, आपल्याला आपल्या मर्जीनुसार जगायचंच नाही, नाहीतर फार वाट लागेल आपली. म्हणून आपल्याला जे करायचं ते संतांनी उपदेश केलेले, मानवा तुला कसं जगायचंय, तुला सावध व्हायचंय. सावध झाला नाहीस तर तुझं लवकर अधपतन होईल. मग बघा ना, सुंदर अशी सृष्टीची निर्मिती कोणी केली बरं, ब्रह्मदेवाने केली ना. पालन करणारे कोण आहेत, भगवान महाविष्णू, आणि सहारक शक्ती म्हणजे भगवान महादेव. मग ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, मग ती कशी केली, केली एक चरणी शरीरे दो पायाची अपारे, ती पायाची मनोहरे चतुष्पदे अति सुंदरे. सर्पादी योनीच्या ठाई म्या चरणची केली नाही, काही चालती बहुपायी केली पाही शरीरे. ब्रह्मदेव म्हणतात, काही 2 पायाचे प्राणी निर्माण केले, काही 4 पायाचे केले, काही ना तर खूप पाय दिले. तुम्हाला माहिती आहे ना, पावसाळ्यामध्ये वनगा येते, तिला किती पाय असतात, मोजले का आपण, नाही मोजले ना. पण आम्ही एक ठिकाणी तिकडे गोवेलीकडे जेव्हा गॅस भरायला गेलो ना, तेव्हा ती वनगाय चालत होती. मग आम्ही त्याला व्हिडिओ करून तिला झूम केली, एका साईडचे 18 पाय मोजले आम्ही. मग आता किती झाले, 36 झाले की नाही. म्हणजे बघा ना, ब्रह्मदेवाने अशा अनेक पायांची देखील निर्मिती केलेली आहे. परंतु पुढे असंही आहे की काहींना तर पायच दिले नाहीत, म्हणजे सरपटणारा प्राणी आहे त्याला पायच नाहीत. म्हणजे अशा प्रकारची निर्मिती ब्रह्मदेवाने केली.
आणि मग सहजच अगदी ब्रह्मदेवाला वाटलं की चला मागे वळून बघूया कुठला प्राणी माझं भजन करतो की नाही. मग बघितलं तर अरे रे, एकही प्राणी भजन करत नाही, सगळे अगदी स्वतःच्या कामामध्ये बिझी मग्न, नाही का. मग ब्रह्मदेवांना फार वाईट वाटलं आणि मग त्यांनी ठरवलं काय की आता सृष्टीची निर्मिती करायचीच नाही. मग मला सांगा, जर सृष्टीची निर्मिती थांबवली तर त्याचा परिणाम काय होईल? प्रलय येईल की नाही, हाहाकार माजेल, विनाश होईल पृथ्वीचा. आणि म्हणून जेव्हा ही बातमी भगवान महाविष्णूंना कळली ना, तेव्हा ते स्वतः गेले तिकडे आणि म्हणाले की पितामह, असं काहीच करू नका. जर तुम्ही सृष्टीची निर्मिती थांबवली तर माहिती ना त्याचा विपरीत परिणाम काय होईल. मग त्यापेक्षा एक काम करा, मी करतो ना सगळं, तुम्ही फक्त निमित्त मात्र व्हा, मी करतो सगळं. मग भगवान महाविष्णूंनी काय केलं बरं? ते म्हणाले की आता असा प्राणी निर्माण करायचा की जो सतत आपलं भजन करेल आणि तो विदेह स्थितीला देखील प्राप्त होईल. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातिले पाही, जेणे ज्ञाने देही विदेही पाही पावती. बघा, असा प्राणी निर्माण करायचा म्हणजे कसा? उभ्या बांध्याचा प्राणी आता निर्माण करायचा आपण. म्हणजे कोण बरं? मानव. आपण आपली निर्मिती करायची ठरवली भगवंताने. आणि मग भगवंत म्हणाले की मी माझ्यामधले सगळे गुण अगदी ज्ञानासहित सगळं त्या मानवामध्ये ओतेन. आणि ओतलंही, नाही का. बघा, पशुपक्षी आणि मानव यांच्यामध्ये काही बाबतीत काय आहे? सेम, साम्यता आहे की नाही. परंतु बुद्धिमत्ता ही फक्त मानवालाच प्रदान केलेली आहे, पशुपक्ष्यांना आहे का ती? नाही ना. आणि त्या बुद्धीच्या जोरावरती मानव कुठे गेलेला आहे बरं? चंद्रावरती जाऊन आला की नाही, मंगळावरती गेला. आणि जपानलाही मागे टाकलं मानवाने. आज भारत कुठे आहे? 3ऱ्या क्रमांकावरती आहे की नाही अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. म्हणजे लक्षात घ्या, मानव इथपर्यंत इतका अग्रेसर झालेला आहे, प्रगतशील झालेला आहे की कदाचित भविष्यातला भारत आगळा वेगळा दिसू शकेल आपल्याला. मग मला सांगा, त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती जर मानव इतका प्रगत होऊ शकतो, कारण युग कशाचं आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे. मग त्या बुद्धीच्या जोरावरती मानव भगवंताची प्राप्ती का करून घेऊ शकत नाही? तेवढा अधिकार त्याला बहाल केलेला आहे की नाही. मग नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. असे सच्चिदानंद पदवी घेणं एवढं सोपं नाही. आणि पशुपक्ष्यांना पदवी आपण बहाल करू शकत नाही, ती फक्त मानवालाच बहाल करू शकतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण स्वतःमधलं सामर्थ्य जाणलं पाहिजे. विठ्ठल मग बघा, उत्तम असा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि या जीवाचे देखील 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. पहिला जो प्रकार आहे, मिळालाही नाही आणि कळलाही नाही. कोणाला? पशुपक्षी, झाडे झुडपे, नद्या दऱ्या खोऱ्या डोंगर यांना हा नरदेह मिळाला नाही आणि कळलाही नाही. दुसरा जो वर्ग आहे, कळला पण मिळालाच नाही. असे कोण? स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, मृत्युलोकी व्हावा स्वर्गीची अमर इच्छिताति देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मामा. कुठली इच्छा व्यक्त करतात स्वर्गातले देव? की मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा. का बरं अशी इच्छा व्यक्त करत असतील ते? कारण त्यांना माहितीये की मृत्यू लोकामध्ये संतांची संगत घडते, सद्गुरूंना शरण जाता येते, मुक्तीही मिळते. ज्या गोष्टी स्वर्गात नाही ते इथे प्राप्त होतात. म्हणून ते इच्छा व्यक्त करतात की आम्हालाही जन्म मिळावा. बरं, देव इच्छा व्यक्त करतात यामध्ये नवल नाही, परंतु ब्रह्मदेव तेही इच्छा व्यक्त करतात. का बरं? त्यांनाही असंच वाटतं की नाही. आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती तो भाग्याचा कैसा. म्हणून देवांबरोबर ब्रह्मदेवांनाही असं वाटतं की आम्हालाही मृत्यू लोकात जन्म मिळावा. तिसरा जो वर्ग आहे ना, ज्यांना मिळाला पण कळलाच नाही हो,
त्यामध्ये आपण मोडतो. सुंदर असा नरदेह भगवंताने आपल्याला दिला, परंतु काय करायचं हेच माहिती नाही. देवे दिला देह भजन गोमाता तोया झाला पाटा बालिकेचा तोया झाला पाटा बालिकेचा देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला पाटा बालिकेचा तोया झाला देवे दिला देह भजन गोमट तया झाला फाटा. बाधिकेचा कशासाठी दिलेला आहे हा नरदेह? भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी. परंतु आपण ते करतो का? नाही करत. म्हणून माऊली म्हणते की पाहे पा शरीराची आगावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडुनिया. मानवा, तुला जे करायचं आहे ते तू करत नाहीस, काहीतरी निषिद्ध कर्म करतो आणि दुःखाला काय होतोस? प्राप्त होतोस. चौथा जो वर्ग आहे की मिळालाही आणि कळलाही, यामध्ये कोण बरं असतील? संत, ऋषीमुनी आणि सद्गुरू यांना हा नरदेह मिळाला आणि काय करायचं आहे ते देखील कळलं, म्हणून ते उच्च पदाला प्राप्त झाले की नाही. म्हणजे बघा, भगवंताने सुंदर अशी इंद्रिय आपल्याला दिलेली आहेत. कान, नाक, डोळा, नाही का, सगळे इंद्रिय अगदी व्यवस्थित दिलेले आहेत. परंतु काय करायचं हेच माहिती नाही, कोणत्या इंद्रियाचा काय वापर करायचा हेच माहिती नाही. आणि माहिती नसल्यामुळे काय होतंय? मानवाचं लवकर अधपतन होतंय. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून बघा, हे सामर्थ्य भगवंताने फक्त आपल्यामध्ये ओतलेलं आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगते, आता बघा लक्षात घ्या, पशुपक्ष्यांना हे ज्ञान आहे का? नाही ना. कारण ते कसे आहेत? त्यांना बुद्धी नाही दिलेली भगवंताने. मग आफ्रिकेतली जी माकडे आहेत ना, त्यांना 30 प्रकारचे आवाज काढता येतात. किती प्रकारचे आवाज? 30 प्रकारचे आवाज काढता येतात. मग त्यामध्ये भीतीचा आवाज काढतात ते, भुकेचा, संकटांचा वगैरे वगैरे, अगदी 30 प्रकारचे आवाज ते काढतात. परंतु त्यांची गती तेवढीच, जेवढं येते तेवढंच ते करू शकतात की नाही. त्यानंतर अब्दुल करीम खानाने आपल्या कुत्र्याला एक गाणं शिकवलं आणि मद्रासमध्ये जाऊन त्याचा पहिला प्रयोग केला. त्या ठिकाणी तो प्रयोग यशस्वी झाला. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला. परंतु त्या कुत्र्याची गतीही तेवढीच, कारण त्याला एकच गाणं शिकवलेलं आहे आणि ते त्यानं गायलं त्या ठिकाणी. दुसरं येईल का त्याला? नाही ना. म्हणजे त्याची गतीही तेवढीच. म्हणून बघा, लक्षात घ्या माझं वाक्य, की यदा कदाचित प्राणी या बाबतीत प्रगती करू शकतीलही, यदा कदाचित प्राणी या बाबतीत प्रगती करू शकतीलही, परंतु जे सूक्ष्माचं ज्ञान आहे, जे ईश्वराचं ज्ञान आहे, जे भगवंताचं ज्ञान आहे, ते ओळखण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त मानवा तुलाच प्राप्त झालेला आहे आणि तो अधिकार देखील तुझ्याकडे सुपूर्द केलेला आहे. आणि म्हणून तू ते ओळख. माऊलीने सुंदर वर्णन केले अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. अमोलिका रत्ने जोडले रे तुझा. अमोलिका रत्ने जोडले रे तुझा. अमोलिका जोडले रे तुझा. अमोलिका
अमोलिक रत्न जोडले रे तुझ का रे ब्रह्म बीज ओळखसी. माऊली म्हणते की अमोलिक ज्याचा मोल करता येणार नाही असा नरदेह तुला प्राप्त झालेला आहे मानवा, आणि ते रत्न आहे. काय संबोधले माऊलीने की नरदेह हे रत्न आहे. अमोलिक रत्न जोडले रे तुझ का रे ब्रह्म बीज ओळखसी. आणि त्या रत्नाद्वारे तू ब्रह्मबीजाची प्राप्ती का करून घेत नाहीस. आणि तुम्हाला माहितीये का अवघ्या विश्वामध्ये रत्नांच्या 200 जाती आहेत. किती जाती आहेत? 200. रत्न म्हणजे नेमकं काय, तर जे कापून ज्याला चकाकी आणली जाते आणि ज्याचा वापर मानवाच्या सुशोभीकरणासाठी केला जातो, म्हणजे एक प्रकारचा धातू म्हणजेच काय, रत्न. आणि अवघ्या विश्वामध्ये रत्नांचे एकूण 200 जाती आहेत, परंतु महत्वाची रत्ने ही 7 आहेत. मग ती कोणती, तर हिरा, माणिक, मोती, नीलम, पन्ना, ओरिएंटल, कॅटसी आणि अलेक्झांड्राईट ही महत्वाची 7 रत्ने आहेत. परंतु माऊलींनी या रत्नांना झुगारलं आणि माऊली काय म्हणते की हेच महत्वाचं श्रेष्ठ रत्न आहे. कोणतं? नरदेह. आणि तुला मोठ्या भाग्याने प्राप्त झालेले, मग त्याच्याद्वारे तू ब्रह्मबीजाची प्राप्ती का करून घेत नाहीस मानवा. विठ्ठल विठ्ठल. मग त्यापुढे माऊली असे म्हणते की अमोलिक रत्न जोडले रे तुझ धरोनिया लाज हित करी. आता काय म्हणते माऊली, मानवा थोडीशी शरम बाळग, थोडीशी लाज बाळग. आपण म्हणतो अरे तुला काही लाज बीज आहे की नाही, काहीतरी शरम आहे की नाही तुला. मग माऊली असंच म्हणते हळुवारपणे की मानवा थोडीशी शरम बाळग, कारण तू तुझा योग्य वापर करत नाहीस, तुझ्या बुद्धीचा योग्य वापर होत नाही, म्हणून थोडीशी लाज बाळग. तुला हित करायचंय. मग हित म्हणजे काय, तर हित ते करावे देवाचे हित चिंतन. ते करावे देवाचे चिंतन करुनिया मना सुधरावे, करुनिया मना सुधरावे. हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मना सुधरावे, करुनिया हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. बघा हित म्हणजे नेमकं काय करायचं. आपण संसारामध्ये हित शोधतो की नाही. संसार माझा झाला, काय जमीन गाडी बंगला सगळं काही झालं, आता माझं हित झालं. परंतु खऱ्या अर्थाने संसारातलं हित हे खरं हित नाही. तुम्हाला हित साधायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, परमार्थ करावं लागेल. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. संत मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. बघा भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर मनामध्ये आधी शुद्ध भाव निर्माण करायला हवा की नाही. अंतःकरण शुद्ध असायला हवं, कारण भाव नसेल तर देवाची प्राप्ती होणार नाही. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. अगदी सहजच आपण मंदिरामध्ये जातो आणि डोकं टेकवतो, मनामध्ये भावच नाही, भगवंताची प्राप्ती होईल का, नाही. म्हणून महत्वाचं म्हणजे मनामध्ये भाव असायला हवा आणि तो देखील शुद्ध. कारण भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपडेन शत्रु सत्यन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. या सगळ्या गोष्टी जशा प्राप्त होतात ना, तसंच मनामध्ये जर भाव असला तर नक्कीच भगवंताची प्राप्ती होऊ शकते. मग त्यासाठी आपण भगवंताला शरण तर गेलो पाहिजे, आधी शरण जायला नको का. मग ते कसं जायला हवं, तर अनन्य भावे. म्हणजे ज्याप्रमाणे नदी समुद्राशी अनन्य असते, बाळ आईशी अनन्य असते, वासरू गायीशी अनन्य असते, अगदी तशाच प्रकारे भक्ताने भगवंताशी कसं असायला हवं, अनन्य. आणि म्हणून माऊली काय म्हणते बघा, जो होय माझा अनन्य शरण, जो होय माझं अनन्य शरण, जो होय माझा अनन्य शरण, जो होय माझा अनन्य शरण, जो होय अनन्य
जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीचे कुमाऊली म्हणते की मानवा तू मला अनन्य भावे शरण आलास तर नक्कीच तुझी जन्म मृत्यूची रहाटी चुकवल्याशिवाय मी राहणार नाही. विठ्ठला विठ्ठल. आता एक दृष्टांत सांगते मी तुम्हाला. हा नरदेह किती महत्वाचा आहे आणि त्याची कशी किंमत केलेली आहे आपण ऐका. बघा गुरु आणि शिष्य. गुरुने काय केलं बरं, शिष्याच्या हातावरती ना एक डायमंड दिला, एक खडा, आणि सांगितलं की याला विकायचा नाही, बाजारामध्ये जाऊन फक्त याची किंमत काढून आणायची आहे. मग शिष्य निघाला ना. शिष्य आधी कुठे गेला बरं, प्रथमतः एक भाजीवाली मावशी बसली होती तिच्याकडे तो गेला आणि त्या मावशीला दाखवलं की मावशी बघ जरा याची किंमत तुला करता येईल का. मग मावशीने तो खडा घेतला हातावरती आणि बघितला, अरे फार चकाकतो रे, मग सांग याची तू किंमत किती करशील. मग मावशीने सांगितलं की याच्या बदल्यात तुला मी मेथीच्या 2 जुड्या देईन. बघा मावशीची किंमत लक्षात आली तुमच्या. आता पुन्हा त्या शिष्याने तो खडा उचलला आणि कुठे गेला बरं, दुकानदाराकडे गेला. त्यालाही दाखवलं की बघ याची किंमत कर. दुकानदार म्हणाला, अरे फार मौल्यवान धातू दिसतो हा, याच्या बदल्यात मी तुला तांदळाचं 1 पोतं देईन. बघा त्यानेही किंमत केली. त्यानंतर तो खडा शिष्याने उचलला आणि सोनाराकडे गेला. सोनाराने बघितलं, अरे हा तर डायमंड आहे, मग मला काही याची किंमत वगैरे करता येणार नाही, परंतु याच्या बदल्यात तुला मी 10,000 नक्की देईन. मग पुन्हा शिष्याने तो खडा उचलला आणि कुठे गेला बरं, हिरे पारखीकडे गेला. आता हिरे पारखी तो त्याने ओळखलं की हा मौल्यवान धातू म्हणजे डायमंड आहे. मग ज्याला बाजारामध्ये किती किंमत आहे बरं, लाखो रुपयाने जो विकला जातो असा डायमंड. मग हिरे पारख्याने सांगितलं की याचे लाखो रुपये मी तुला देईन. मग शिष्याने तो खडा उचलला आणि कुठे आला बरं, गुरुदेवांकडे आला आणि सांगितलं की 4 जणांनी अशी किंमत केलेली आहे त्या डायमंडची. मग गुरुदेव म्हणाले, बघितलं शिष्या कशी किंमत केली 4घांनी, अगदी तशीच किंमत आज मानव आपल्या नरदेहाची करतो. हे लक्षात येते का तुमच्या. बघा ना कशी किंमत करतो आपण. काही तर आयुष्यभर व्यसनाधीन होतात, अंत समय येतो, मृत्यूचं शेवटचं टोक येते तरीही तो जागा होत नाही, तो कायम व्यसनाधीन, आणि मग शेवटी लवकर अधपतन होते ना त्याचं. परंतु काही समाजसेवेत रुजू होतात, काही देशकार्यात रुजू होतात, काही संत सेवा करतात. मग लक्षात घ्या वेळ कशी असली पाहिजे आपली. व्यसनामध्ये बुडणं म्हणजे हित आहे का आपलं, त्यामध्ये हित नाही. त्यानंतर बघा लोक काही असं जगतात की कायम पत्तेच खेळत बसतात, दिवसभर रात्रभर तेच काम, कुठे कामालाही जात नाहीत. काही लोक तर असे असतात नुसते भांडणच करतात, त्यांना भांडायला फार आवडतंय, पण तिथे काय आहे त्याचं हित सांगा ना मला. काही लोक सतत सिनेमाच बघत असतात, टीव्ही बघतात, काही मोबाईलमध्ये. आता त्यात नाईलाज आहे आपला, कारण युग कशाचं आहे, मोबाईलचं. पूर्वीचं आठवतंय का तुम्हाला काही आपले खेळ वगैरे, ते काहीच राहिलेलं नाही. जी नॅचरलिटी होती ना, जो नैसर्गिकपणा, तो सगळं संपलेला आहे आणि कृत्रिमता आलेली आहे. म्हणजे बघा जिकडे तिकडे नुसते मोबाईलच, तुमच्या हातात माझ्या हातात मोबाईलच, आपण सगळे मोबाईलमध्येच, आणि त्या मोबाईलने पूर्ण वाट लावली ना आपली, नाही का. म्हणजे अध्यात्मापासून आपण वंचित राहिलो की नाही सांगा मला. पूर्वी बघा ना मोबाईल नव्हता, टीव्ही असायचा, पण ते 2च चॅनेल, कुठला तो डीडी सह्याद्री वाटतं मला आणि मेट्रो. आता भरपूर चॅनल, कोणीच काही बघत नाही, नुसते सगळे मोबाईलमध्ये. आणि मग लक्षात घ्या त्या मोबाईलचा इतका विपरीत परिणाम आपल्या मुलांवर होतोय. पालकाने सावधगिरी बाळगावी, कारण पाल्य आज काय होतंय त्याचं बघा ना. म्हणजे फार भयंकर दुष्परिणाम आहेत त्या मोबाईलचे. तुम्ही द्या, परंतु तो इतकाही देऊ नका की पूर्ण वाट लागेल आपल्या मुलाची. म्हणून लक्षात घ्या आता असं युग आहे कशाचं, विज्ञान तंत्रज्ञानाचं आहे. ठीक आहे ना, आपली उत्तरोत्तर प्रगती होत आहे, परंतु अध्यात्म ते कुठे आहे, त्यापासून आपण वंचित झालोय. मग विज्ञानाला जर अध्यात्माची जोड नसली तर प्रगती खुंटत राहील ना हो. म्हणून संस्कार केले पाहिजेत आपण आपल्या पाल्यावरती. मग ते संस्कार कसे करायचे बरं. 1 ते 7 वर्ष वयोगटामध्येच हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे 1 ते 7 वर्ष वयोगट हे असं आहे की त्यामध्येच आपण आपल्या पाल्याला घडवू शकतो. एकदा 7 वर्ष पलटली की मग ती मुलं ऐकत नाहीत. म्हणून संस्कार केले पाहिजेत, कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून अशी किंमत केलेली आहे आपण आपल्या नरदेहाची बघा. मग तुम्हाला सांगू का, सार्थक वेळ कोणती
कोणती आहे? हे सगळे निरर्थक वेळ आहेत बघा ना. निरर्थक वेळ आपण जे काही करतो ना सध्या ते सगळं निरर्थक आहे, त्यामध्ये काहीच हित नाही आपलं. मग सार्थक वेळ कोणती? जर जो काकड्याला हजर असतो, जो हरिपाठात आहे, जो प्रवचनात आहे, जो कीर्तनात आहे, जो कथेत आहे, ती खरी वेळ कशी आहे? सार्थक आहे आणि आपल्या हिताची देखील आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून माऊली म्हणते की अमोली करत न जोडले रे तुझ का रे ब्रह्मबीज नोळखसी. तुला सुंदर असं नरदेव प्राप्त झालेला आहे, मग त्याची तू ओळख करून घे ना. कारण मरण तर येणारच आहे. ज्याप्रमाणे आज आई गेल्या, आपणही जाणार आहोत की नाही, पण आपण सावध होतो का? नाही ना. आपल्याला समजतच नाही की आपल्याला कसं सावध व्हायचंय. बघा म्हणून माऊली म्हणते की मरण न येता वारे सावधान शोधून पहारे निज वस्तू. काय म्हणते माऊली? की मरण यायच्या आधी तू सावध हो आणि त्या निज वस्तूचा शोध घे. मग ती निज वस्तू कोणती आणि कुठे आहे? सबद होई बापा काल लागला मापा. सबद होई बापा प्रपंच गुंतू नको कान देईतस ठोका. सबद होई बापा काल लागला मापा. सबद होई बापा काल लागला मापा. सावध होई बापा काळ लागला मागा. सावध होई बापा काळ लागला मागा. सावध होई बापा काळ लागला मापा. म्हणून सावध व्हा, कारण सावध व्हायचं आहे. बघा मग ही जी निज वस्तू आहे ती कुठे आहे? आपण ज्याला इकडे तिकडे शोधतो ती तिकडे नाहीच. कारण माऊली म्हणते की हृदय आत्माराम नेणती व्यर्थ ते फिरती तीर्थाटणी. तीर्थाटनाला जाऊन तुम्हाला देवाची ओळख होणार नाही, कारण तो कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये आहे की नाही? आपल्या अंतर्यामी आहे तो. त्याला इकडे तिकडे काय शोधता तुम्ही? मग इथे बसलेला आहे, त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची. मग खरं सुख ज्याला आपण संसारामध्ये शोधतो ते इथे दडलेलं आहे. मग सुख आहे तरी कुठे? तर सुख वसे एके ठाई बहुपाई संतांच्या, किंवा सुखाचा तो झरा सद्गुरूंच्या चरणी मना तू राही अक्षय तेथे. किंवा माऊलीने गीतेत असं वर्णन केलं की किंबहुना सोये जीव आत्म्यासील आहे तेथे जे होय तया नाम सुख. जीव आणि आत्मा ज्या ठिकाणी एकत्र येतो त्याला काय म्हणतात? सुख म्हणतात. मग ते सुख आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय, परंतु त्याची प्राप्ती होत नाही. मग हे सुख आहे कसं? माऊली म्हणते काय म्हणते बघा. अवीट गे माये विटेना जवळची आहे परी भेटेना. बघ मानवा, ती वस्तू, ती निज वस्तू तुझ्या जवळच आहे, परंतु तुला त्याची ओळख नाही आणि तुला ती सापडत नाही. मग कबीर महाराजांनी किती सुंदर वर्णन केलंय बघा. ते असं म्हणतात, मृगनाभी कस्तुरी वसे मृग भटकत जंगल जाय. सबके हृदय में राम वसत है मूर्ख नहीं समझाए. कबीरा मूर्ख नहीं समझाए. मृगनाभी कस्तूरी वसे मृग भटकत जंगल जाय. सबके हृदय में राम वसत है मूर्ख नहीं समझाय. मृग म्हणजे हरिण. कस्तुरी कुठे असते? त्याच्या नाभीमध्ये. परंतु त्या कस्तुरीचा वास हा 12 कोसांपर्यंत दरवळत असतो आणि त्या वासाच्या द्वारे ते हरिण मागे मागे धावत जाते. परंतु कस्तुरीचा शोध लागतो का? का नाही लागत बरं? कारण कस्तुरी त्याच्या नाभीमध्येच आहे ऑलरेडी. कसा शोध लागणार सांगा मला? मग त्याच्या मागे जाऊन जाऊन ती कस्तुरी तर भेटतच नाही, परंतु वर बघून त्या हरणाचा त्यात काय होतो? अंत होतो. आणि अगदी तशीच अवस्था आपली झालेली आहे. कशी? तुझे आहे तुझ्या पाशी परी तू जागा चुकलासी. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून माऊली म्हणते की तुला उत्तम अशा नरदेयाची प्राप्ती झालेली आहे
आणि त्याद्वारे तू ब्रह्मबीजाची प्राप्ती करून घे. मग हे ब्रह्मबीज नेमकं कसं आहे याची ओळख माऊलीने करून दिलेली आहे अभंगाच्या 2य चरणामध्ये. न बुडे न जले न भेचोरा न बुडे न जले न भेचोरा हो न बुडे न जले न भेचोरा न बुडे न जले न भेचोरा न बुडे न जाळे 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 न भेचोरा न बुडे न जले न भेचोरा न बुडे न जले न भेचोरा देव चतुरा सेवी जसे न बुडे न जाळे न भेचोरा न बुडे न जाळे न भेचोरा हो न बुडे न जाळे न भेचोरा न बुडे न जले न भेचोरा न बुडे न जले न भेचोरा देव चतुरा सेवी जेसू देव चतुरा सेवी जेसू देव चतुरा सेवी जेसू न बुडे न जाळे न भेचोरा देव तो चातुरा न बुडे न जळे न भे चोरा ते वस्तू चतुरा सेवी जेसू. माऊली म्हणते जे पाण्यात बुडत नाही, जे अग्नीत जळत नाही, जे चोराला हे भीत नाही, अशा निज वस्तूचं तू सेवन कर, कारण तू कसा आहेस, चतुर आहेस, शहाणा आहेस. विठ्ठल विठ्ठल. मग हे ब्रह्मबीज आहे ते कसं आहे. माऊली म्हणते की गगनाहुनी जुने परमाणुहुनी साने जयाचिने सानिध्यने विश्व चले. बघा हे ब्रह्मबीज कसं आहे, गगनापेक्षाही जुनं आहे, म्हणजे मोठं गगनापेक्षाही जुनं आणि परमाणुपेक्षा लहान, जे दुर्बिणीतून देखील दिसत नाही इतकं सूक्ष्म आहे ते ब्रह्मबीज. आणि मग ते काय करायचे तुला, तर त्याची ओळख करून घ्यायचे. गगनाहुनी जुने परमाणुहुनी साने, कारण ज्याच्या सत्तेने हे विश्व चालते ना तेच ब्रह्मबीज आहे. तो भगवान परमात्मा जे सत्य आहे त्याचीच काय करायची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची. विठ्ठल विठ्ठल. मग ब्रह्मबीजाची प्राप्ती म्हणजे नेमकं काय करून घ्यायचे, तर आत्मज्ञान. आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे की नाही आपल्याला. बघा मग आता मृत्यूनंतरची मुक्ती कोणी बघितली. मेल्यानंतर आपण म्हणतो मुक्त झाला, आपण बघायला गेलोय का, नाही ना. म्हणून जिवंत असताना मुक्त व्हायचं आहे आपल्याला. ज्याप्रमाणे एक उदाहरण देते मी तुम्हाला, जो जिवंतपणीच मुक्त झाला. बघा उद्दालक ऋषींचा महान सुपुत्र नचिकेत जिवंतपणीच मुक्त झाला की नाही. कसा झाला बघा. उद्दालक ऋषींनी काय केलं, त्याला यमराजाला देऊन टाकलं. तिकडे तो पडला 3 दिवस, कारण यमराज बाहेर गेले होते, त्यामुळे त्याचा योग्य तो पाहुणचार झाला नाही कोणाचा, नचिकेतेचा. मग जेव्हा यमराज आले ना, तर बघितलं अरे माझा माणूस असाच पडून राहिलेला आहे, काही पाहुणचारच झाला नाही. मग यमराज म्हणाले बाबा माफ कर, मी बाहेर गेलो होतो, पण आता तुला एक संधी मी देतो, तू माझ्याकडे 3 वर माग. मग याने कोणते वर मागितले बरं. पहिला वर मागितला कोणता, पितृप्रेमाविषयी मागितलं. दुसरा वर अग्नीची उपासना कशी करायची, आणि तिसरा वर म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. आता मृत्यूजवळ मृत्यू संबंधित मागणी शक्य आहे का, आणि यमराज तरी देईल का हो. मग यमराजांनी 2 वर दिले ना पहिले, परंतु तिसरा वर नाही दिला. तो म्हणाला, त्यांनी यमराजाने भरपूर प्रलोभने दाखवली. कोणाला, नचिकेताला. भरपूर काय मी तुला देतो, सोनं नाणं पैसा सगळं काय देतो, परंतु आत्मज्ञान नाही. पण नचिकेत ऐकतच नाही. शेवटी जिद्दी होता, ठाण मांडून बसला, नाही मला आत्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे म्हणजे करायचीच आहे. मग शेवटी झालं ना, यमराजाने दिलं ना.
मग तो कसा मुक्त झाला? मग तसंच आपल्याला मुक्त व्हायचं. याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. जिवंत असताना मुक्त व्हायचंय. बघा मग नचिकेत, स्वामी विवेकानंदांनी ओळखलं हे की नचिकेत ही काय आहे? एक वृत्ती आहे. आपण म्हणतो नचिकेत माणूस, परंतु ती एक वृत्ती आहे आणि ती उपजत आपल्यामध्ये असायला हवी. कारण स्वामी विवेकानंदांना कळलं की नचिकेत निर्माण करणारा असा कोणताही कारखाना तयार झालेला नाही. नचिकेत निर्माण नाही होणार, तो उपजत आपल्यामध्ये असायला हवा. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी त्यावेळेस ठाम असं म्हटलं की गिव्ह मी 100 नचिकेट्स अँड आय विल चेंज द वर्ल्ड. तुम्ही मला 100 नचिकेत आणून द्या, मी संपूर्ण विश्वाचा चेहरा मोहराच बदलून टाकेन. इतकं सामर्थ्य कोणात होतं? स्वामी विवेकानंदांमध्ये होतं की नाही? साधे नव्हते ते. साधे होते का? नाही, तत्वज्ञानी होते. बघा ना, स्वामी विवेकानंदांचा जर विषय आपण घेतला तर बघा, त्यांना माहिती होतं की भगवद्गीता ही भारतामध्ये जन्माला आलेली आहे. मग भारतीयांना सांगायची काय गरज आहे? ते वाचतील ना, समजून घेतील. म्हणून त्यांनी आपल्या गीतेचा प्रचार आणि प्रसार कुठे केला? परराष्ट्रामध्ये जाऊन केला. आणि आज परराष्ट्रामध्ये मुलांना अभ्यासक्रमामध्ये आहे गीता. किती महान आहे होती. आणि आपलं त्याचं महत्त्व कळलं नाही. आजही आपल्या मुलांना विचारा ना, भगवद्गीता वाचली का? काय आहे तेच माहिती नाही. परंतु तुम्हाला सांगू का, भगवद्गीता प्रत्येक घरामध्ये असायला हवी. कारण आपल्या हिंदू धर्माची काय आहे? ती शान आहे. आपलं फार मोठं दुर्दैव आहे की भारतामध्ये जन्माला आलो, इतकी महान भारतीय संस्कृती आहे ना, परंतु तरी आपण स्वतःला भारतीय म्हणून घेतो का? आपण पाश्चात्यांचा, जे पाश्चात्य त्यांचं अनुकरण करतो आणि आपली संस्कृती आता लयच जात आहे की नाही? विनाश होत आहे. बघा, आपली संस्कृती फार महान आहे आणि ती आपण जपली पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी गीतेचा प्रचार आणि प्रसार तिकडे जाऊन केला. हिंदू धर्माचं महत्त्व पटवून दिलं. त्यांना काय माहिती होतं इकडे अशी अवस्था होईल आपली? म्हणून लक्षात घ्या, आता सुरुवात ही आपल्यापासूनच झाली पाहिजे की नाही? म्हणजे आपण जागे झालो पाहिजे. कसं जागं झालं पाहिजे बरं? ज्या वेळेला आपण 22 जानेवारीला जागे झालो की नाही? झालो ना, सगळे जागे झालो होतो 22 जानेवारीला. सगळे अगदी रस्त्यावरती उतरले होते. म्हणून तर तिकडे एवढं महान कार्य झालं की नाही? सपोर्ट नसता तर झालं असतं का? मग तसंच जागं व्हायचं आहे आणि प्रत्येक वेळेला रस्त्यावरती उतरायचंय. कारण धर्मावरचं संकट आहे, ते टाळायचं आहे की नाही आपल्याला? आणि म्हणून जागं व्हायचंय. विठ्ठल विठ्ठल. आणि जेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अनुभूती येईल. कोणती? की देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. देव कसा आहे? निर्गुण निराकार आहे की नाही? अरूप आहे, ज्याला रंग नाही, रूप नाही, काहीच नाही. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार तुझी रघुराई. म्हणून या विश्वामध्ये जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे अमर आहे, जे अविनाशी आहे, जे अहर्निश आहे, जे त्रिकालदर्शी आहे, असा भगवान परमात्मा पांडुरंग याचं एकदा प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई हो रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी हरी जय जय.
अविनाश जोडले ज्ञानदेव माने 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 अविनाश जोडले ठेविले गुरुमुखी अनुने ठेविले गुरुमुखी न जळे नळे नाभिये चोरा न बुडे न जाले नाभिये चोरा हानुनी ठेविले गुरुमुखे हानुनी ठेविले गुरुमुखे न बुडे न जाळे नाभिये चोरा न बुडे न जाळे नाभिये चोरा देवस्तु चतुरा सेवे जेसु देवस्तु चतुरा देवस्तु चतुरा देवस्तु चतुरा देवस्तु चतुरा देवस्तु चतुरा देवस्तु चतुरा सेवे जेसु देवस्तु चतुरा सेवे जेसु न बुडे न जाळे नाभिये चोरा न बुडे न जाळे ज्ञानदेव म्हणे अविनाश जोडले आणून ठेविले गुरुमुखी. माऊली काय म्हणते की हे जे ब्रह्मबीज आहे ना ते कसं आहे, अविनाशी आहे, ज्याचा कल्पांतही नाश नाही आणि मला ती सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मुखातून प्राप्त झालेलं आहे. मला संतांची संगत घडली, सद्गुरूंची सेवा घडली
आणि म्हणून मला ब्रह्मबीजाची प्राप्ती झाली. मागुताना मिळे जोडले अवचट सायुज्याचा पाट बांधून घे. देह जीव शिव सर्वासही साक्षी ज्ञानदेव लक्षी परब्रह्म ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अमोली करत न जोडले रे तुझ कारे ब्रह्मबीज नोळखसी. न बुडे न जळे न भिये चोरा ते वस्तू चतुरा सेवी जेसू. प्रस्तुत अभंगाचा भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे, परंतु या अभंगाचा भावार्थ असाच असेल असंही नाही, कारण प्रत्येक वक्ता त्याच्या विचारशैलीनुसार आपलं मत प्रकट करत असतो. आणि म्हणूनच जरी काही चुकलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा, आणि जे काही चांगलं असेल तो माझ्या गुरुवर्यांचा म्हणजेच गुरुवर्य शंकर बाबा परटोले यांचा आशीर्वाद समजा. काल ज्यांचं या ठिकाणी कीर्तन झालं ते माझे वडील. तर बघा, आपल्याला जे काही करायचंय ते फक्त परमेश्वराविषयीच करायचंय, कारण हे कलियुग आहे. नरदेह उत्तम असा प्राप्त झालेला आहे, म्हणून फक्त भगवंताचंच नामस्मरण आपल्याला अखंड आणि अविरतपणे करायचंय. परंतु तरी या ठिकाणी मी काही बोलताना काही चुकी वगैरे झाली असेल तर क्षमस्व. कारण बघा, बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊली ते चूज करुणी माऊली रिजे जेवी. किंवा साई खेडे याचे बाहुले चालवी त्या सूत्राचे नी चाले तैसा दावित बोले स्वामी तो माझा. किंवा करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. म्हणून लक्षात घ्या, बघा आजचं जे निमित्त आहे ते म्हणजेच आपल्यातून निघून गेलेली माऊली, जिला आपण अनेक नावाने संबोधतो नाही का, जननी, आई, माता, माऊली. आणि ती आई जाण्याचं दुःख आपल्या आयुष्यामध्ये किती असतंय हे त्याला विचारा ज्याने आई गमावली. बघा, सर्वात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते आईचं आहे, कारण प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. अगदी आईचं हे प्रेम कसं असतं बरं, अथांग सागरासारखं नाही का, जिच्या प्रेमाची तुलना आपण कोणाबरोबरच करू शकत नाही अशी ती आई. आणि जेव्हा ती निघून जाते तेव्हा अगदी सगळीकडे तिचा भास होतो की नाही आपल्याला. सर्वात श्रेष्ठ नातं म्हणजे आईचं. आणि ती आई जेव्हा जाते, आज किती मोठं भयंकर दुःख या कुटुंबावरती कोसळलेलं आहे. म्हणून बघा, ज्याच्याकडे आई आहे ना त्यांनी आत्ताच डोळे उघडा बरं, कारण ती एकदा निघून गेली की मग फार पश्चाताप होतो आपल्याला. आणि आई ही प्रत्येकाला असायला हवी. ती म्हातारी झाली तरी ती आईच ना, आपणही म्हातारी झालो तरी. बघा ना, आईचं असं असतं की बाळ किती म्हातारं झालं तरी तिच्यासाठी ते काय असतंय, बाळ असतंय की नाही. आणि म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा निवडून आले ना, जेव्हा पंतप्रधान झाले ना, तेव्हा आईकडे गेले. मग आईने काय विचारलं, किती मताने निवडून आलास? असं नाही हो, बाळ काही खाल्लंस का? लक्षात घ्या, आई ही कशी असते बघा. आणि म्हणून त्या आईचं महत्त्व आपण जाणायला हवं, तिचं अस्तित्व स्वीकारायला हवं. कारण आईचं श्रेष्ठत्व इतकं आहे की अनेक कथा, कादंबऱ्या, काव्य निर्माण झाले ते कोणावरती? आईवरती. वेदांमध्ये, पुराणांमध्ये वर्णन केलं ते कोणाचं? आईचं केलं ना, कारण तिचं श्रेष्ठत्वच तितकं आहे. मग ही आई जेव्हा सोडून जाते तेव्हा काय अवस्था होत असेल आपली. म्हणून आईचं महत्त्व जाणा. ही आई आपल्यासाठी खूप काही करत असते हो, खूप काही करते ती. केवळ जन्म देते इथे थांबते का ती? नाही थांबत. बघा, जन्म दिल्यानंतर ज्या प्रसूतीच्या वेदना असतात ना त्या अत्यंत भयानक भयंकर असतात. आणि बाळंतण ही अशी प्रक्रिया आहे की यदा कदाचित त्या ठिकाणी आईचा मृत्यूही होऊ शकतो. आपण म्हणतो स्त्रीचा तो पुनर्जन्म आहे, बाळंतण आहे की नाही. म्हणून लक्षात घ्या, आई जन्म देते त्या बाळाला, रात्रंदिवस त्या बाळासाठी जागते की नाही. बाळ झोपत नाही, आईही झोपत नाही. काय करते बरं? तळहाताचा पाळणा करते आणि नेत्रांची ज्योती करते, कारण ती काय असते? एक आई असते. एकीकडे फार दुःख झालेलं असते तिला त्या बाळंतपणाच्या वेदना, परंतु दुसरीकडे तेवढाच आनंद झालेला असतो. बिचारी ती आई रात्रभर त्या बाळासाठी जागते आणि पुन्हा पहाटे तशीच उठते हो. कोणताही अशक्तपणा चेहऱ्यावरती जाणवत नाही.
अगदी तशीच उठून सगळी कामं करते, कारण ती आई झालेली असते ना. मग लक्षात घ्या, या आईची माया किती गोड असेल हो. कुशीत तुझिया जन्मा भाग्याला नाही तोड. कुशीत तुझिया जन्मा भाग्याला नाही तोड. आई ग आई माया तव पेड्याहूनही गोड. आई ग आई माया तव पेड्याहूनही गोड. किती गजपशील मजला तू तळहाताचा फोड. किती गजपशील मजला तू तळहाताचा फोड. आई ग आई माया तव पेड्याहूनही गोड. आई ग आई माया तव पेड्याहूनही गोड. आईची माया ही पेड्यापेक्षाही गोड आहे. तुम्हाला माहिती सर्वात गोड पदार्थ कोणता? पेडाच. त्याच्यापेक्षा गोड कुठला पदार्थच नाही. परंतु आईची माया ही पेड्यापेक्षाही गोड आहे. आणि ही आई जेव्हा 2 दिवसांसाठी पाहुणी गेलेली असते, तेव्हा आपलं घर कसं भासते? आपल्याला महिला वर्ग रिकामा भासते की नाही? असं वाटतं कधी माझी आई येईल. आणि जेव्हा ती येते 2 दिवसांनी, तेव्हा घर पुन्हा काय होतंय? भरतंय की नाही? मग एका कवीने सुंदर वर्णन केलंय बघा. आई काय असते बरं? आई एक नाव असते. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते. आई लंगड्याचा पाय असते. आई दुधावरची साय असते. आई वासराची गाय असते. आई लेकराची माय असते. आई असते एक जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. म्हणून ज्याच्याकडे आई नाही ना, तो कसा आहे? प्रेम तुझे आहे आई या जगाहुनी भारी. प्रेम तुझे आहे आई या जगाहुनी भारी. म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना भिकारी. म्हणून लक्षात घ्या, आईचं मोल, आईचं महत्व आपण नाही तिचे पांग फेडू शकत, किती जन्म घेतले तरीही. आणि म्हणून कवी यशवंत यांनी आईला एक आर्त साद घातलेली आहे. आई बघा कशी साद घातली कवी यशवंत यांनी. आई म्हणोनी कोणी, आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ती हाक येई काणी, ती हाक येई काणी, मज होय शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुम्ही किती पैसा कमवा, गाडी बंगला जमीन, परंतु तुमच्याकडे आई नसेल तर तुम्ही कसे आहात? आई विना भिकारी आहात. म्हणून बघा, आई ही जगातली एकमेव श्रेष्ठ कलाकार आहे. कारण प्रत्येक कलाकार स्वतःच्या कलाकृतीला स्वतःच नाव देतो. मी मूर्तिकार आहे, खाली माझंच नाव देईन की नाही? मी आर्टिस्ट आहे, माझंच नाव देईन. परंतु आई एक अशी श्रेष्ठ कलाकार आहे की जी जन्म बाळाला स्वतः देते, परंतु नाव कोणाचं देते? वडिलांचं देते. किती मोठा त्याग, किती मोठं समर्पण. आणि हे समर्पण आणि त्याग फक्त आईच करू शकते. म्हणून त्या आईला आपण लक्षात घेतलं पाहिजे, तिला जाणलं पाहिजे. मग ही आई जेव्हा कायमची सोडून जाते,
तेव्हा प्रत्येक वस्तू वस्तूमध्ये ती दिसू लागते आपल्याला, तिचा भास होतो. प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये ती दिसू लागते आपल्याला. मग ती कुठे कुठे दिसते आपल्याला? हंबरुणी वासराले, हंबरुणी वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या, आया बाया सांगत होत्या, होतो जवा तान्हा. दुष्काळात मायेचा माझ्या आटला होता पान्हा, आटला होता पान्हा, आटला होता पान्हा. पिठामंदी, पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. म्हणून लक्षात घ्या की आईपेक्षा श्रेष्ठ असं नातच नाही होय जगामध्ये. बघा ना, जेव्हा महाभारतीय युद्ध संपलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की द्रौपदी तू का रडतेस? तू तर पंडुराजाची सून आहेस, तू वीर धनुर्धर योद्धा अर्जुनाची पत्नी आहेस आणि भगवंताची बहीण देखील आहेस, मग तू का रडतेस? मग तेव्हा ती म्हणाली की देवा, मी पंडुराजाची सून म्हणून नाही रडत, मी अर्जुनाची पत्नी म्हणूनही नाही रडत, मी भगवंताची बहीण म्हणूनही नाही रडत, तर मी एका अभिमन्यूची माय आहे म्हणून मी रडते. अभिमन्यू मारला गेला ना. मग तेव्हा द्रौपदी म्हणाली की देवा, तुला ते कळणार नाही माझं दुःख, त्यासाठी तुला पुढच्या जन्मी आई व्हावं लागेल. म्हणून आईचं महत्त्व जाणा. जाता जाता एवढंच सांगेन की कोणाचाही तिरस्कार करू नका, नेहमी दुसऱ्याला प्रेम द्यायला शिका, टोमणे मारू नका, दुसऱ्याला दुःख होईल असं तर वागूच नका. आता स्वतःलाच आपल्याला घडवायचं आहे, संस्कार स्वतःलाच करायचे आहेत. बघा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम दिलं तर नक्कीच तुमच्या पदरामध्ये काय होईल? प्रेमाचीच प्राप्ती होईल. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, कारण संसार तर आपण करतच असतो, परंतु परमार्थही केला पाहिजे आणि नाती जपायला शिका, कारण नात्यांमध्ये आता दुरावा येत चाललेला आहे. जो नैसर्गिकपणा होता तो हरवला आणि कृत्रिमता आली. म्हणून नाती जपायला शिका, कारण रक्ताची नाती फार श्रेष्ठ असतात. काही झालं तर आधी धावून येणारे कोण आहेत? आपलीच माणसं आहेत, म्हणून त्यांना जपायला शिका. तर अशा प्रकारे आज ही सेवा, म्हणजे ज्यांनी मला आमंत्रित केलं ते आमचे उत्कृष्ट समाज प्रबोधनकार, परमार्थ प्रेमी आणि एक शिक्षक म्हणून ज्या पेशावर ते कार्यरत आहेत तसे शिंदे सर, त्यांचे पुन्हा या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आज कीर्तनरूपी सेवेसाठी उत्कृष्ट अशी पक्वाजाची साथ मला ज्यांची लाभली ते गुरुवर्य निलेश महाराज धोरडे यांचेही आभार, आणि अगदी त्यांच्याच समोर बसलेला त्यांचा शिष्य परंतु माझा मुलगा सत्यम केणे याचेही आभार. त्यानंतर अगदी विनयकरीताई तुमचे आभार. माझ्यासोबत आलेले गायक कैलास महाराज धोरडे यांचे आभार. त्यानंतर मयूर महाराज उदार यांचे आभार. सगळा सातकरी वर्ग सगळ्यांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करते. माझे वडील आणि माझे सद्गुरू गुरुवर्य शंकर बाबा परटोले यांचे आभार. त्यानंतर श्रोता वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग सगळ्यांचेच या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टीमवाले दादा, आमचे डोंबिवलीचे नंदकुमार दादा म्हात्रे यांचे आभार, कारण आमच्या डोंबिवलीमध्ये 3-4 कीर्तन सेवा ज्या झाल्या त्या ठिकाणी तेच उपस्थित होते आणि अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांची आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्यात. आणि सेवेला पूर्णविराम देण्याआधी जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, असं अफाट सामर्थ्य असणारे आणि ज्यांच्या नामामध्येच राम आहे असे संत तुकाराम महाराज यांचं एकदा प्रेमाने भजन करूया. मुखाने नाम घ्या आणि हाताने टाळी वाजवा.
सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय